जळगाव शहरातील बाहेती कॉलेज समोरील शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे। या परिसरात शैक्षणिक क्षेत्र असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे। इमारतीचे विकासक शैलेश काबरा यांनी चक्क बाजूने वाहत असलेल्या नाल्यात अतिक्रमण भिंत बांधल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे। बाहेती कॉलेजचे संचालक नितीन बर्डे यांनी या अतिक्रमणाला विरोध केला असून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे। नाल्यातील अतिक्रमणामुळे भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असून हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी होत आहे। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याची तक्रार आहे। नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने पावसाळ्यात मोठ्या पूर परिस्थितीची शक्यता निर्माण होऊ शकते असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे। भविष्यात जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे। यशवंत नगर आणि जो शासकीय एज्युकेशन झोन आहे त्या जमिनीच्या संदर्भात आज इथं नाल्याचं अतिक्रमण करण्यात येत आहे। त्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देत आहोत। विषय असा आहे, एका बाजूला पूर्ण एज्युकेशन झोन हा शासकीयची जमीन असल्यामुळे यशवंत कॉलनीतून या बाजूला कोणताही अप्रोच नाही। इथं सर्व एज्युकेशन झोन असल्यामुळे सदरील जागेवर एका बांधकामधारकाने चुकीची परवानगी घेऊन नाला सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि नाला शासकीय जागेत बांधण्याचा प्रयत्न करतात आहे। आम्ही त्यांना सांगतोय की तुमच्या भिंतीपासून 3 मीटरवर नाला बांधा, 3 मीटर रुंदी असलेला, तरी ते ऐकून घेत नाही। त्यामुळे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी इथं बोलवण्यात आले। या नाल्याला पावसाळ्यामध्ये इतके पाणी येतं की जवळजवळ हा रस्ता टिकत नाही, रस्ता पूर्ण पाण्यात राहतो। त्या दृष्टीने आम्ही सांगतोय, तरी अतिक्रमणधारकांना ही चुकीची महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे। इकडनं त्यांना कोणत्याही प्रकारचा अप्रोच नाही, तरी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालावे व आपल्या शासकीय जमिनीची आपण देखभाल करावी।